अमित शहांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। राज्यात 288 जागांवर महायुती म्हणूनच निवडणूक लढणार असं तटकरे म्हणाले। कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असंही सुनील तटकरे म्हणाले। तर अमित शहांनी आगामी निवडणुकीबाबत मार्गदर्शन केल्याचंही त्यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री पदाबाबतच्या प्रस्तावाच्या चर्चेचं वृत्त मात्र तटकरेंनी फेटाळलेलं आहे। तर अमित शहा हे 2 दिवस मुंबईमध्ये होते आणि यावेळेला त्यांनी नेमके काय कानमंत्र दिला, काय सूचना दिल्या याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या असतानाच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे। अमित शहांसोबतच्या या भेटीवरून त्यांनी म्हटलंय राज्यात 288 जागांवर महायुती म्हणूनच निवडणूक लढणार असं ते म्हणाले। तर कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असंही सुनील तटकरेंनी म्हटलंय। बिलकुल हे दादांत खोटं आहे। कुठल्याही जागेवरती मैत्रीपूर्ण लढती वगैरे हा विषय कालच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी नव्हता। महायुती 288 जागा महायुती म्हणूनच लढणार आहे। माझा असं मत आहे की या मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो। मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली, मग शेजारी का नाही, मग तिकडे का नाही, मग तिकडे का नाही, काही त्याला त्याचा बेस राहत नाही। ज्यावेळेस युती असते, मागे पण आम्ही आघाडीमध्ये असेल तर तेव्हा पण आम्ही कधी मैत्रीपूर्ण लढती केलेला नाही आणि महायुतीमध्ये देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे। अर्थात सगळे मिळून अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतील, पण माझं मत मी तुम्हाला सांगितलं। मी अगोदर स्पष्ट केलं आहे की राज्यामध्ये महायुतीच्या वतीनं कुठेही मैत्रीपूर्ण लढती होणार नाहीत, हे स्पष्ट आहे। हे अतिशय खोटं आहे। आता गणेश उत्सवाचे दिवस आहे, गणपती बाप्पा मोरैया आणि अशा दृष्टांना सद्बुद्धी द्या असं खोटं बोलण्याचं जे काम करताय ना, यांना देवानी सद्बुद्धी द्यावी। कुठेही असं एकमेकाविरुद्ध अरे त्या ठिकाणी तर महायुती पूर्ण शक्तीने एकत्र लढेल। भारतीय जनता पार्टीने जबाबदारी घेतली आहे की धनुष्यबाण असेल की राष्ट्रवादी शक्तीने त्यांना निवडून आणायचं, पहिलं काम त्यांना निवडून आणण्याचा निर्णय जागा आहे। अशा आग गावायचे काम जे हे करताय की नाही, आग गावण्याचे धंदे, बस आता गणेशजीकडे हेच प्रार्थना आहे, गणपती बाप्पा मोरैया यांना सद्बुद्धी द्या। हे दाखवण्यासाठी आहे। बरेच लोक आमच्याकडे यायला लागलेले आहेत। भारतीय जनता पक्ष सोडून आमच्या पक्षात येण्याची संख्या वाढायला लागलेली आहे। त्यांना थांबवण्यासाठी ही फ्रेंडली फाईटची कल्पना काढलेली आहे। तशी परिस्थिती नाही आणि फ्रेंडली फाईट जर त्यांनी केली तर आम्हाला त्या 25 जागां आमच्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या हे आत्ताच जाहीर करायला हरकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।